बता तुझे लाइफ में क्या चाहिए? गोलगप्पे। गोलगप्पे को साइड में रख, अब बता तुझे लाइफ में क्या चाहिए? साइड में रखे हुए गोलगप्पे। तर मंडळीनं विद्या बालनचा हा जोक बघितला आणि मी किती खादाड आहे याची मला परत आठवण झाली. आता एकटी असल्यामुळे खूप खादाडपणा मी करत नाही आणि प्रमाणे वाटेल ते बाहेरचं खाऊन मला ते पचतही नाही. त्यामुळे शक्यतो मी फक्त पोळी भाजीवरच माझा भर असतो आणि मी पोळी भाजीच खाते, कारण एकटी असल्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी लागते. आणि म्हणजे असं वाटतं आपण एकटे आहोत, आपल्याला जर काही चुकून झालं, काही त्रास झाला तर ऐनवेळी आपण कोणाला बोलावणार आणि कोणाला त्रास देणार. त्याच्यामुळे शक्यतो आपण आपली काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आणि मी तो प्रयत्न करते. बहिणीकडे राहते नाशिकला बरेच वेळा, तेव्हा मात्र आम्ही बाहेरचं खातो बरेचदा. मी व्हिडिओ पण शेअर केलेले आहेत, चाट खातो आम्ही, पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरी, असं बरेच चाट. पण मी तिच्याकडे गेल्यावर धाडस करते खायचं. एकमेकाच्या नादाने आपण कंटाळा आला की आठवड्यातून एकदा आमचं असतंच बाहेर जाणं आणि चाट खाणं. तिकडे खूप छान हायजेनिक असं सागर चाट हाऊस आहे आणि तिकडे आम्ही मस्तपैकी ताव मारतो. मी, माझी बहीण, माझ्या बहिणीचे मिस्टर, आम्ही तिघंजणं. आणि म्हणजे त्यांना मी अतुल म्हणते, अतुलच नाव आहे त्यांचं, तर मी अतुलच नावानेच हाक मारते. माझे जिजाजी आहेत पण ते दोघंही लहान आहेत वयाने, त्यामुळे मी बिंदास नावाने हाक मारते. ते मात्र मला अक्का म्हणतात प्रेमाने. तर अशी आमची गंमत आहे. पण अतुलला कधीकधी, तो स्वतः नाही हा बाहेरचं काही खात अतुल, पण आम्हाला मात्र आवर्जून नेतो. चला तुम्हाला घरी बसून कंटाळा आला असेल, आज आपण सागरमध्ये जाऊ, आज आपण इकडे जाऊ, आज आपण वॉकला जाऊ, आज आपण गार्डनमध्ये जाऊ. तर तिकडचे मी बरेच व्हिडिओ तुम्हाला टाकलेले पण आहेत आणि नंतर डिलीट पण केलेत, कारण माझ्या बहिणीला यूट्यूब वगैरे फार तिला म्हणजे जरा घाबरते. एकटे असतो आपण सगळेजणं, कोणाला काही असं त्यांना वाटतं की सुरक्षित आहे नाही आहे, त्यामुळे सगळेजण असे घाबरतात. पण ठीक आहे, मला फार आवड आहे तर मी व्हिडिओ टाकत असते नेहमी. तर मंडळीनो, आपण सुरक्षित तर सगळं सुरक्षित, आपल्या पाठीशी देव आहे. मी काही घाबरत नाही यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकायला. मस्त व्हिडिओ टाकत असते, घरचे बाहेर कुठे गेले की बाहेरच्या गोष्टी पण शेअर करत असते. तर अशीच एक आठवण मला झाली खादाडवरनं. तर हे आहे कलिंगड आणि काल मी यातलं अर्धं खाल्लं, आज अर्धं. तर हे अर्धं जेव्हा मी फ्रीजमधनं काढलं तर मला एक ना आठवण झाली, खूप मजेशीर आठवण आहे, ती मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे कलिंगड बघा. तर असं अर्धं कलिंगड, प्रदीपला पण सिजनेबल फळं आणायची खूप सवय आहे. कलिंगड, खरबूज आमच्याकडे उन्हाळ्यात कायम असायचं आणि द्राक्ष. आणि आणलं की 1 किलो द्राक्ष. माझा घसा खराब होतो मी खाल्लं की, पण ते समोर दिसल्यावर काय राहत आहे का. मग मी ते चांगलं 10-12 पाण्यात खळखळून बाऊलमध्ये पाणी घेऊन मीठ टाकून वगैरे ते धुवायची चांगली स्वच्छ द्राक्ष पण. आणि मग ती मिठाच्याच पाण्यात थोड्या वेळ ठेवायची, कारण त्याला खूप पावडर मारलेली असते, भरपूर औषध मारलेलं असतं. तर भरपूर धुवून परत पाण्यात ठेवून, 2-4 पाण्यात मिठाच्या पाण्यात ठेवून 2-3 तासांनी मग ते आम्ही खायला सुरुवात करायचो. मी भरपूर येता जाता समोर दिसल्यावर काय राहत आहे का, त्यात मी खादाड, खूप फुडी. तर मी मस्तपैकी खायचे ते. तर मी म्हणून काल तो एक द्राक्षांचा व्हिडिओ केला. आणि काळी द्राक्ष आवर्जून प्रदीप आणायचा, त्याला फार आवडायची काळी द्राक्ष. तर मी ब्लिंकिटवरनं घसा खराब होतो म्हणून घाबरत छोटंसं पॅक मागवलं 50-60 रुपयाची. आणि मग मला तो व्हिडिओ बनवावा असा वाटला आणि मी तो व्हिडिओ बनवला. असं काही खास हे नाही आहे, पण दरवेळेला प्रदीपने द्राक्ष आणली की तो असा मोठा घड घेऊन, मला अशी स्टाईल मारायची सवय होते आणि मी तो गाणं म्हणायचे. तेव्हा काही मी व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते, पण गाणी बिणी बोलायची मला पहिल्यापासून आवड होती आणि मी ती स्टाईलमध्ये गाणं बोलायचे. तर म्हणून ती परवा मला आठवण झाली आणि आठवणीत तो व्हिडिओ मी बनवला. तर आज कलिंगडाची आठवण मी तुम्हाला सांगते. तर हे असं कलिंगड अर्धं आहे, तरी खूप छोटं आहे कलिंगड. आता मी एकटीसाठी छोटं मागवलं, तेव्हा अशी मोठं कलिंगड प्रदीप बनायचा. म्हणजे आम्ही चौघं होतो ना, माझी सून, मुलगा, मी आणि प्रदीप. तर मग काय गमत व्हायची, आणलं की मोठं. आणि तेव्हा ना फळाला एक वेगळीच चव होती. म्हणजे आता आपण 10 वर्षापूर्वीचा हा किस्सा धरू, तर प्रदीपला जाऊनच 9 वर्ष झाली. तर 10 वर्षापूर्वीचा, 10-12 वर्षापूर्वीचा. तर
2012मधला मला एक किस्सा आठवला. 2012-13 सालची ही गोष्ट आहे, जो मी किस्सा आता तुम्हाला सांगणार आहे, कलिंगडाचा किस्सा. फळं तर तो नेहमीच आणायचा सिजनेबल. उन्हाळ्यात आंबे, द्राक्ष, मी फार कंटाळून जायचे ते कापून आणि त्याचा तो पसारा, आणि ते कधी त्याला ज्यूस लागायचा. मग मी आपलं कापून ठेवायचं काम करायचं, म्हणजे असे पीस करायचे आणि ते बिया वगैरे काढून फ्रीजमध्ये एका बाउलमध्ये ठेवून द्यायचे. येता जाता मीही खायचे. मुलांना फळांची फार आवड नाही, मुलं नाहीच खायची. म्हणजे ज्या दिवशी मी कापीन आणि त्यांच्या समोर ठेवीन तेव्हा 1-2 तुकडे सुनेने आणि मुलांनी खाल्ले तर खाल्ले, नाहीतर ते माझंच काम असायचं संपवायचं. आणि प्रदीपला कुठल्याही फळाचा फक्त ज्यूस आवडायचा, तो डायरेक्ट फळ खायचा नाही. इव्हन कलिंगड खाल्लं की त्याला शिशारी यायची, तो म्हणायचा मला शिशारी येते. अरे म्हटलं काय आहे, मग त्याच्यात ज्यूस करून प्यायचा, म्हणजे डबल काम. ठीक आहे. खरबूज पण तो नुसता कधी खायचा नाही, ज्यूस करून प्यायचा. मग त्याच्यावर स्टाईलमध्ये रोज गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकायच्या, किंवा रोज सिरप टाकायचं स्टाईलमध्ये, किंवा केशर सिरप टाकायचं, आणि मग त्याला ते हॉटेलसारखं छान सजवून मग तो प्यायचा. तोच बनवायचा. माझं काम फक्त कापून फ्रीजमध्ये ठेवायचं. ते पण मी का करायचे, इमाने एतबारे काम करायचे, कापून ठेवायचं, कारण तो पसारा घातलेला मला आवडायचा नाही. मग वेळच्या वेळी कापायचं, बाउलमध्ये ठेवायचं, आणि मग तुम्ही ज्यूस करा, नाहीतर नुसतं खा, नाहीतर मीठ टाकून खा, नाहीतर चाट मसाला टाकून खा, असं माझं असायचं. पण तो कचरा निघून गेला चांगला, म्हणजे हा वरचा. तर असंच एकदा म्हणजे एक कलिंगड होतं घरात, आणि ते मी कापलं. म्हटलं कारण ते फ्रीजमध्ये कोंबून ठेवायचं म्हणजे, पण तो फ्रीज पण खूप ॲडजस्ट करावं लागतं कलिंगड ठेवायला. हे तरी मी सांगते छोटं आहे, ते मोठी कलिंगड फ्रीजमध्ये अशी घुसवायची म्हणजे बापरे, ते एक मोठं दिव्य काम असायचं मला. तर मी असंच एकदा मग त्यांनी आणलं, तर मी म्हटलं चला अर्धं आत्ता कापावं आणि अर्धं संपवावं आणि अर्धं उद्या कापावं, असं माझं आपला प्लॅन. म्हणून मग मी अर्धं कापलं आणि सगळ्यांना जबरदस्ती हे म्हटलं संपवायचं, मी फ्रीजमध्ये सांभाळत बसणार नाही. एक तर उन्हाळ्यात फ्रीजमध्ये बऱ्याच वस्तू असतात, बाहेर खराब होतात, त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट ती फ्रीजमध्ये ठेवत असतो. तर मग मी अर्धं कापलं, अर्धं त्यांना चाट मसाला वगैरे टाकून मीठ टाकून छान कसं संपवलं. जास्त मीच खाते, ते काय नावाला 2-2, 4-4 फोडी खातात. आणि अर्धं काय केलं, असं फ्रीजमध्ये असंच ह्या स्टाईलने ठेवलं अगदी मस्तपैकी. तर हे गार आहे आणि असं उपडं घालून ठेवलं. आणि काय झालं गंमत, मला माहिती आहे दुसऱ्या दिवशी कोणी लगेच खातच नाही, कारण एक दिवस ते पूर्ण मी त्यांना खायला घातलं जबरदस्ती. तर म्हणजे आमच्याकडे कोणी फळांची एवढी आवड कोणाला नाही, त्यामुळे ते मला माहिती होतं आता हे फ्रीजमध्ये सांभाळत बसायचं. पण काय गंमत झाली, दुसऱ्या दिवशी 2 दिवस गेले ते तसंच होतं, असं उपडं. एक दिवस ना मला उन्हाळा खूप होता, 2014 सालचीच गोष्ट सांगते मी, 2012 किंवा 14 सालची असेल, 14 सालची आहे मला वाटते ही गोष्ट, कारण आम्ही दैवयोगमध्ये राहत होतो, म्हणजे 2014ची गोष्ट आहे. असंच फ्रीजमध्ये कलिंगड होतं आणि अर्धं खाऊन झालेलं, अर्धं होतं. मग ना मला थंड काहीतरी खावं वाटलं आणि मी फ्रीजमध्ये मिरिंडा वगैरे असायचं. प्रदीप मिलिटरी कॅन्टीनमधनं प्रदीपला स्वस्त वस्तू मिळायच्या, मग तो ज्यूसच्या मोठ्या अशा 2-2 लिटरच्या ना बाटल्या आणून ठेवायचा फ्रीजमध्ये. पण मला ना मिरिंडाने त्रास व्हायचा, मला बीपीचा त्रास आहे, त्याच्यामुळे मला मिरिंडा पाहिलं की असं थोडंसं ही साईड अशी म्हणजे दुखायची, असं जड होतं. बीपीच्या लोकांना बीपी वाढला ना की अशी ही साईड थोडीशी जड झाल्यासारखी वाटते आणि किंचित दुखते. तर ते मी रिस्क घ्यायचे नाही, तर मिरिंडा वगैरे मी ज्यूस आजही नाही पित. फार उन्हाळ्यात मी आणि प्रदीप वॉकला जायचो रात्री, तर उसाचा रस प्यायचो. ते पण फार म्हणजे नाही प्यायचे, म्हणजे नंतर मी सवय केली होती उसाचा रस प्यायची, की बाबा ॲटलिस्ट सगळ्या सवयी मोडायच्या नाहीत, काहीतरी प्यायचं. आणि उसाचा रस मला आवडतो, तर आम्ही रात्री मस्त 10-11 वाजता जेवण झालं की वॉकला निघायचं. आणि उन्हाळ्यात पुण्यामध्ये गुऱ्हाळं खूप उघडी असतात रसाची, कुठे आलं घालून, कुठे लिंबू पिळून, तर कुठे काय खूप मस्त उसाचे रस मिळायचे. आणि मग मी आणि प्रदीप 2-2 ग्लास प्यायचो, अगदी 1 ग्लासमध्ये माझं भागायचं नाही, 2 ग्लास प्यायचं मी, प्रदीप पण. तर असंच मग ना एक दिवशी मला काहीतरी थंड खायची ती सवय लागलेली, मग मला खूप असं वाटलं काहीतरी थंड खावं. फ्रीजमध्ये कलिंगड होतं, आता म्हटलं हे काढलं तर सगळं संपणार नाही, मुलं खाणार नाहीत, 1 दिवस आधीच खाल्लं होतं, 1-2 दिवस आधी. मग मी काय केलं, मला कापायचा आला कंटाळा, म्हटलं एकटीसाठी काय कापत बसू परत, म्हणून मी ते असं केलं. हा किस्सा मी यूट्यूबवर एकदा टाकला आठवणीतल्या किस्स्यामध्ये.
पण मी तो किस्सा टाकला आणि मलाच माझी इतकी लाज वाटली. होता तो वर्षभर किस्सा. नंतर तो व्हिडिओ मीच डिलीट केला. माझीच मला लाज वाटली. म्हटलं अरे बापरे, फारच आपण आपलं पोल उघडं करतोय. पण आज मला परत सांगावं वाटला कारण ते कलिंगड बघितलं आणि आठवणीतले किस्से काय जात नाही. तर हे कलिंगड मग मी मला थंड खावं वाटलं तर मी काय केलं, आईस्क्रीमसारखं असं मस्तपैकी हे असं काढलं. हा बघा, असा गोल भाग असा चमच्यानेच काढला, असा घेतला. असा खाल्ला मस्तपैकी. पूर्ण खाऊन टाकला. आयडिया मस्त आहे म्हटलं. एक खाल्ला, मला बरं वाटलं. आईस्क्रीमसारखं असं मोठा पीस आला. परत मी काय केलं, असं ते उपडं करून ठेवून दिलं. कोणाला काय आता, म्हणजे मला काय, माझ्याच घरात मला काय चोरी आहे खायची, खा बिंदास. त्यात फळांची आवड कोणाला नाही, ती माझीच जबाबदारी फळं संपवायची. परत दुसऱ्या दिवशी काय झालं, अशीच गंमत झाली. मला थंड खावं असं वाटलं, मी ते असं केलं, असं. आता बघा यातला एवढा भाग गेला आहे. दुसऱ्या दिवशी पण मी काय केलं, असं घेतलं गोल गरगरीत मस्त असा तुकडा. आणि हा असा वरचा गर आहे ना जो लाल लाल, फार गोड लागतो, प्युअर असतो ना तो. कापलं की तरी आपण असं पूर्ण हा हिरवा भाग सोडतो आणि लाल भाग कापतो. पण असा जेव्हा आपण गर काढतो ना, तेव्हा तो प्युअरमधला गाभा येतो, गाभा. आणि तो इतका असा प्युअर गोड लागतो. पुन्हा असं घेतलं दुसऱ्या दिवशी, पुन्हा पुन्हा असा खाल्ला. झालं. आता बघा 2 भागातच हे झालं अर्ध. ओके. आता गंमत काय झाली, अजून 2-3 भागामध्ये कलिंगड फसतं. मी तुम्हाला आता सगळं खाऊन दाखवत नाही. 2 तर भाग काढले, 2 चमचे, एवढा मोठा खड्डा पडला बघा कलिंगडला. अजून 2-4 भाग काढले, कलिंगड फसतं. आणि मी काय करायची, अशी खायचे आणि पुन्हा असं उपडं टाकून फ्रीजमध्ये तसंच्या तसं. कोणाला काय डाऊट पण नाही येणार माझ्यावर, किंवा कोण बघायला जाते माझ्याशिवाय त्या फ्रीजमध्ये. हा प्रकार 4-5 दिवस चालला होता. मी आपलं 1 चमचा काढायचं आणि मला खूप मजा यायची. आईस्क्रीमसारखं गोल गरगरीत, तेव्हा तर गोल आईस्क्रीम असतं की नाही व्हॅनिलाचं, तसं काढून खायचं, जाऊन झोपायचं. असं माझं 4-5 दिवस चाललं. कलिंगड फुल फसतं. मला इतकी सवय लागलेली ना त्याची, की तो जो हिरवा भाग लाल लाल सगळा संपवला आणि तो हिरवा भाग राहिला. पण तो पण मला गारगार बरा वाटायचा. बरं कळायला तर कोणाला नको ना, कलिंगड असंच. मी म्हणायचे नको टाकून द्यायला, आता फक्त उरलं होतं वरचा हिरवा भाग आणि साले, हे हिरवं साल. लाल लाल भाग तर संपला होता. तरी पण मी आपलं थोडंसं खरवून, कारण मी फार तशी कंजूस आहे, असं वाया नाही घालवत काही. फार मुळासकट खाते, उकरून उकरून उकरून. पातेल्याची साय पण अशी खरवडून खाते. किंवा पोहे केले, खरवड राहिली तर ती खरवड काढून अशी खाते. फोडणीचा भात केला, खरवड काढून खाते. किंवा भाजी पण कढईतनी काढली. मी खूप कमी तेलात भाजी बनवते. एवढं टीस्पून, एवढंच तेल असतं, एवढं टीस्पून. त्याच्यावर मला तेलकट काही कुठलीच गोष्ट आवडत नाही. तळी प्रकार जास्त मी खात नाही. तर मी असे मला खरवड काढून खायची सवय, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. तसं मी कलिंगडाची ही हिरवी खरवड आहे ना, ही पण सगळं कलिंगड संपल्यावर ही हिरवी खरवड पण मी कापून म्हणजे अशी खरवडून खायला लागले. तर कलिंगड परत हे असंच, कारण मला गार खायची सवय लागलेली फ्रीजमधलं, आणि थंड तर मी पित नाही. तर असं चाललेलं. एक दिवस गंमत काय झाली, मेन किस्सा इकडं आहे, मेन जोक इकडं आहे. एक दिवस काय गंमत झाली, प्रदीप महाशयांना कलिंगडाचा ज्यूस प्यावा वाटला. त्यांना वाटलं खूप दिवस झाले बघतोय मी, वर्षाने काय कापलं नाही, आपण याचा ज्यूस करून प्यावा. नाही तर त्याला आयत्या फोडी मी करून ठेवायचे नेहमी फ्रीजमध्ये, अशा कापून बिया काढून बाऊलमध्ये ठेवून द्यायचं एका डब्याचा करून. आणि मग तो येता जाता त्याचा कधी वाटलं तर खायचा किंवा ज्यूस करून प्यायचा. खरबुजाचा मेन करायचा, कलिंगडचा फार कमी. कलिंगड मोस्टली खाण्यामध्येच संपायचं. तर मग मी काय केलं, त्यांनी काय केलं, त्याला ते वाटलं असेल खावं, त्यांनी फ्रीजमधनं काढलं कलिंगड. मला 2-4 वेळा म्हणाला, वर्षा कलिंगड काप ना ते उरलेलं. मी का ना डोळा, कारण कलिंगड शिल्लकच नव्हतं राहिलं कापायला.
म्हटलं ज्याला खायचं त्याने कापावं आणि खावं म्हटलं. आणि कोणी इंटरेस्टेडच नाही ना स्वतःहून कापून खाण्यात, मेन मीच इंटरेस्टेड. तर मग कलिंगड तर मी म्हटलं कोण लक्ष देते, मला आपली ती सवय लागलेली थोडंसं पोखरायचं, खायचं, झोपायचं जाऊन. एक दिवस काय झालं, त्याला खावं वाटल्यानंतर त्यांनी वैतागून ते बाहेर काढलं. मुलाला आणि सुनेला म्हणाला आज हे आहे ते कलिंगड संपवायचं. हे मोठं होतं एवढं असं, हे तर काही नाही त्याच्या पुढे, हे एवढं मोठं. मग ना त्यांनी काढलं, मी आपली शांत, कारण मला हसू येत होतं मनात. म्हटलं तर कलिंगड तर काही शिल्लक राहिलं नाही. मी अशी छुपारुस्त बोलायची मला हिंमत कुठे, अरे मी ते खाऊन टाकलं. मी अर्थात एका दिवसात नाही खाल्लं, 4-5 दिवस मी खात होते ते. चालूच. आणि तो म्हणाला कलिंगड खाऊया, माझं तर धाबच आणलं. मी म्हटलं अरे देवा, आता यांना काय दाखवू, कलिंगडाचं काय उरलंच नाही आहे, नुसतं साल उरलं आहे. त्यांनी काढलं ना बाहेर, असं मस्त स्टाईलमध्ये काढलं बरं का माझ्यासमोर, मी मजा बघते आता काय रिॲक्शन यांची. आणि ना खरंच इतकं ना खूपच आठवला किस्सा की माझंच मला लाज पण वाटतं आणि हसू पण येतं. आणि तो किस्सा ना अजून माझा मुलगा सून आठवतात आणि खो खो हसतो आम्ही सगळे. मी म्हटलं प्लीज नका ना बोलू यार, मला लाज वाटते. कारण की ते कलिंगड मीच फस्त केलं होतं. त्यांनी काढलं, हे असं काढलं बरं का, अरे कलिंगड कुठं गेलं आतलं. मला हसू येतं का सांगताना. मी शांत, मी आपली इकडे तिकडे. अरे त्यांना म्हटलं म्हणे फ्रीजमध्ये तर काय उंदीर शिरणार नाही कलिंगड पोखरून खायला. हा कुठला उंदीर आहे, ही घुस आहे म्हणे, घुस. ही कुठली घुस फ्रीजमध्ये शिरून घुसखोरी करून कलिंगड संपलं. मग मी वैतागले. मी म्हटलं तुम्ही खात नाही, दरवेळेला आणलं की तुमच्या मागे लागा रे, खा रे. आणि असं म्हटलं मी रोज असं म्हणजे कसं संपवलं तू, हे असं का अर्धवट खाल्लं आहे, म्हणजे उंदरासारखं कुरतडून का खाल्लं आहे. मग मी त्यांना दाखवलं कसं खायचं ते. म्हटलं खूप इझी आहे म्हटलं, हे असं घ्यायचं, असं मस्तपैकी गोल गरगरीत आणि असं घ्यायचं. म्हटलं कचरा नाही, पसारा नाही, खूप मस्तपैकी असं खात आईस्क्रीमसारखं. आणि मग हे वरचं टोपलं उरलेलं द्यायचं टाकून. आईला म्हणे ही चांगली आयडिया, कळत पण नाही ना म्हणे कोणाला. प्रदीप म्हणाला. म्हटलं हां. आणि परत म्हटलं इमानदारीत असं करून ठेवून द्यायचं. तर आता हे उरलेलं मी असंच ठेवून देणार फ्रीजमध्ये, उद्या खाणार आता उरलेलं. फ्रीजमधलं खूप खात नाही, गार मी खात नाही, माझा घसा लगेच खराब होतो. आणि काळजी घ्यावी लागते आपलीच आपल्याला. आपली काळजी आता कोण घेणार. प्रदीप होता तेव्हा गोष्ट वेगळी होती. तरी प्रदीपला मी आजारी पडलेला अजिबात आवडायचं नाही, लक्ष नाही द्यायचं जास्त. म्हणजे त्याचं म्हणणं बी आली तोंडात, त्याचं म्हणणं बायकोने आजारी पडायचंच नाही. तशी मी धष्टपुष्ट धट्टीकट्टी, पण काही वेळा सर्दी, खोकला, घसा असे त्रास होतात. कधी एक्झर्शन झालं की पाय दुखतात, थकवा येतो जास्त काम केलं की. आता मी नाशिकवरनं आले, 2 महिने नाशिकला होते बहिणीकडे. तिकडनं आले तर घराची साफसफाई 8 दिवस चालली होती. आल्यापासून काही ना काही चालूच असतं. 2 दिवस झाले जरा निवांत आहे, तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया. 2 दिवसापासून मी जरा व्हिडिओ बनवते. निवांत असले की काहीतरी आठवतं, आणि आठवलं की व्हिडिओ बनवल्याशिवाय मला राहत नाही. तर बाय, जय सद्गुरू. हा किस्सा आठवणीनं बघा, ऐका आणि खूप हसा आणि मला रिप्लाय जरूर करा. बाय, जय सद्गुरू. ठेवते.